तर मनूसाठी आज छान अशी व्हेजिटेबल खिचडी बनवली आहे. आधी पण बनवले होते, पण रेसिपी नव्हती शेअर केली, आज करणार आहे. तर त्याआधी ना मी काल बँगल्स काढून ठेवले होते. क्लिनिंग करताना म्हटलं की बिना बँगल्सचं कुठलंही काम करू नये. कुठलंही काम म्हणजे स्वयंपाक किंवा पूजा करू नये म्हणतात, म्हणून आधी ना अंघोळ केल्यानंतर बँगल्स घालायला घेतले. जे की हात एकदम सोनं कसं तरी दिसत होतं, जे येईल हाताला ते घातले. तसं रेग्युलर तर घोटा वापरते मी, आणि बँगल्स घातल्यानंतर किती म्हणजे वेगळा आणि छान वाटत आहे हात. त्यानंतर ना थोडंही मी खाली थांबले ना तर मनू असं येऊन हात पाय धरून पकडतच असते, जेणेकरून तिला घ्यावं म्हणून. सो तिला घेतल्याशिवाय मला पण राहत नाही, तर तिला घेतली आणि थोडीशी तिच्यासोबत लाडीगोडी लावली. आणि घरासमोर हे रागीचे मुरमुरे आले होते, जे अधूनमधून तिला देता येईल म्हणून घेतले. थोडंसं समोर देऊन ठेवलं की थोडं खात म्हणजे खेळत असते ती. आणि संध्याकाळच्या वेळेला छान मुगाची उसळी बनवली होती, आणि त्यासोबतच छान असं खूप दिवसानंतर चहा आणि बिस्किट घेतले. तसा चहा मी थोडासा सोडला आहे, अधूनमधूनच घेत आहे. आणि तोपर्यंत मनूने असे काहीसे पराक्रम करून ठेवले होते. मी काल ना क्लिनिंग करताना डाळ हे वाळत घालायला ठेवावी म्हणून थोडं खाली ठेवून दिली, आणि ती पूर्ण सांडली होती. आणि सोबतच सगळ्या गोष्टी घर वगैरे आवरून ठेवून दिले. आणि खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 1 चम्मच डाळ घेतली आहे मुगाची, आणि 1 चम्मच तांदूळ. अर्धा तास मी भिजवले होते तांदूळ छान स्वच्छ धुवून. सोबतच आलू, गाजर, कांदा आणि थोडंसं लसूण. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स हवे आहेत तुमचं बाळ जसं आवडतं तसं घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी हळद आणि जिरे आणि मीठ घेतलं आहे, शेंदा नमक घेतला आहे. त्यानंतर 3 पट पाणी घालून मी छान असं सिटी देऊन घेतली. छान मऊ असं भात शिजला आहे. हे ना मनू खूप आवडीनं खात असते. त्यानंतर ना रात्रीची काही तयारी करायची होती. भेंडी वगैरे सोलून ठेवून द्यायचे होते, जेणेकरून उद्या स्वयंपाक करायला इझी पडेल. आणि रात्रीचं असं ह्या दोघी बहिणीची मस्ती चालू असते, आणि यांच्या मस्तीसोबतच ब्लॉगला इथंच एंड करते. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.